5 षटकांचा 4 षटकांचा असणारा सामना। पहिला चेंडू उंचावरनं भिरकावला, लॉंग ऑफची चला फिल्डर उभा आहे थेट हातामध्ये आणि पहिल्या चेंडूवर पहिला धक्का। पहिल्या चेंडूवरती बसलेला हा पहिला धक्का आहे। एक मोठा फलंदाज रीस संघाचा बाजू तंबूच्या आसराला परततोय तो शंकर पारंगे। पाहूया पुढचा फलंदाज कोण असेल। वाकलन संघ जर आपण पाहिलं तर या परिसरामध्ये अतिशय नामांकित संघामध्ये टॉपचा असणारा संघ आहे। अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ विजेता ठरत असतो। संघाची बांधणी चांगली आहे, संघामध्ये चांगल्या प्रकारचे ऑलराऊंडर आहेत आणि त्या ऑलराऊंडरचा फायदा नक्कीच टीमला होताना दिसतोय। अनेक वेळा आपण असं म्हणतो की टीमला जर जिंकण्याचं पर्सेंटेज जर वाढवायचं असेल तर त्या टीम मध्ये ऑलराऊंडरची संख्या जास्त असणं गरजेचं आहे आणि वाकलन टीम मला वाटतं बरोबर त्याच प्रकारे त्यांनी संघाची बांधणी केलेली आहे। ऑलराऊंडर प्लेयर्स भरपूर आहेत टीम मध्ये आणि त्याचा फायदा त्यांना प्रत्येक टुर्नामेंट मध्ये होतोय। नवीन फलंदाज मैदानामध्ये ते सर्वेश सुर्वे डावखुरा फलंदाज आहे। पाहूया प्रवीण स्ट्राइक एंडला गेला, मग अशी मला वाटतं झेल देताना स्ट्राइकची चेंज झाली। एक धाव पळून पूर्ण होती, दुसऱ्या खेळण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव सुद्धा आरामात दोन्ही बॅट्समन पळून पूर्ण करतायत। 2 धावांनंतर स्कोर कार्ड पुढे जाईल। मला वाटतं 2 धावांनीच पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला, 2 धावांनी इकडे डावाला सुरुवात झाली। क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर 5 फिल्डर ऑफ साइडला आहेत, त्यामध्ये 4 फिल्डर थर्ड सर्कलच्या 5 फिल्डर थर्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत, ज्यामध्ये शॉर्ट थर्ड मॅन, गली, कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश मिड ऑफ हे फिल्डर आपण थर्ड सर्कलच्या आतमध्ये पाहतोय। लेग साइडला 3 फिल्डर आहेत, बाकीचे 2 फिल्डर थर्ड सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा नक्कीच पॉवर प्ले मध्ये आपल्याला जी पाहायला मिळते। एक सुंदर आयोजन आणि नियोजन जयशंकर क्रिकेट क्लब चांदे संघाचं पाहायला मिळालं। RKJK ट्रॉफी मध्ये यावर्षी पहिल्यांदा समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सर्व आयोजकांचं मी आभारी असेल। हा चेंडू खोलो टप्प्याचा पंचाकडे प्रचंड मोठं अपील केलंय आणि इथे फलंदाज बाद, लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद होतोय। तर नवीन फलंदाज मुकेश मैदानात ताबा घेतोय। प्रेक्षकांची संख्या अजून सुद्धा लक्षणीय आहे मैदानावरती, प्रेक्षकांनी मैदान सोडलेलं नाहीये, कारण वाकलन संघ त्याचबरोबर रीस संघाचा सामना मैदानात सुरू असताना प्रेक्षकांना नक्कीच एक चांगला खेळ पाहण्याची संधी कुठेतरी या मॅच मध्ये दिसते, त्यामुळे अजूनही ते मैदानावरती आहे त्या जागेवरतीच थांबून आहेत। एक खळबळजनक सुरुवात नक्कीच आपण पाहतोय। 2 फलंदाज बाद झाले, धाव फलकावर जेमतेम 3 धावा आहेत। 4 षटकांचा सामना असणार आहे। तीन धावा धाव फलकावरती असताना हा चेंडू खोल टप्प्याचा ऑन साइडला खेळून काढलाय, मिड विकेटचा फील्ड चेंडू अडवतोय, तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण होते आणि एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल। 4 धावा आता धाव फलकावरती आहेत। परत एकदा मोतीराम गोलंदाजी मार्क करतो, राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतो डावखुऱ्या फलंदाजासाठी, यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध आणि मिड विकेटला एक सुसाट गोळी, चेंडू सीमा पार, षटकार, षटक संपलंय। पहिले षटकानंतर धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 10 धावा धाव फलकावरती आहेत। त्या रीस संघाच्या रीस विरुद्ध वाकलन हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे।
रिस संघाबद्दल मात्र एक माहिती माझ्यापर्यंत येते. ओपन लॉट्स मध्ये आम्हाला काही करून खेळायचंय अशी टीमच्या सर्व खेळाडूंची इच्छा होती, टीमच्या व्यवस्थापनाची इच्छा होती. त्यामुळे आज रिस संघ ओपन लॉट मध्ये खेळायला आलेला आहे. त्याबद्दल सुद्धा त्यांचं नक्कीच कौतुक आहे. षटक क्रमांक पहिले संपलाय. रिस संघाच्या धावफलकावरती 2 बाद 10 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय तो मात्र केतन, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवत एक सुंदर कामगिरी ऑलराऊंडर परफॉर्मन्स केतनकडून आपल्याला पाहायला मिळाला. उंचापुरात तगडा खेळाडू आहे. बॅटिंग जेवढी तो जोरदार करतो, बॉलिंग त्याची तेवढीच वेगवान आहे. हा चेंडू मात्र बॅट चिकट घेतल्यानंतर सिंगल मिळते. विकेट किपरला तेवढी संधी भेटली नाही, कारण हा वेगवान मारा मैदानाच्या आतमध्ये केतनकडून आपल्याला पाहायला मिळाला. त्या सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे गेला असेल. तब्बल 11 धावा धावफलकावरती आहेत. RKJK चषक 2019 स्पर्धेचा हे 7वं वर्ष आहे. जयशंकर क्रिकेट संघ चांदई यांनी गुढीपाडव्यानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्याचं जी परंपरा आहे ती गेली 7 वर्ष कायम ठेवली. त्याबद्दल सोरामच्या चांदईच्या क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व असतील, आयोजक मंडळ असेल, सर्वांचं कौतुक. एक चांगली स्पर्धा दरवर्षी गेले 7 वर्ष ते घेऊन येत आहेत प्रेक्षकांसाठी. चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये येऊन खेळून जात आहेत. फुलटॉस चेंडू होता, गॅप मधनं गेलेला हा एक दुर्दैवी चौकार फिल्डिंग टीम साठी, परंतु सुदैवी चौकार बॅटिंग टीम साठी. 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल 15 धावा धावफलकावरती आहेत. मला वाटतं यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता केतनचा, परंतु चेंडू मला वाटतं तो नियंत्रित करू शकला नाही आणि फुलटॉस चेंडूला फक्त दिशा दिली ती मात्र प्रवीण घरत नाही. प्रवीण अतिशय जुनं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, अनुभवाचा प्रचंड मोठा खजिना आहे. हा चेंडू मात्र चांगलं कमबॅक. हा चेंडू स्लोअर वन टाकला, जास्त जोरात टाकण्याचा प्रयत्न केतनने केला नाही. आणि मला वाटतं माती विकेटवरती बऱ्याचशा वेळा अशा प्रकारचे चेंडू त्या ठिकाणी उपयुक्त ठरतात. वेगाने चेंडू टाकण्यापेक्षा कुठेतरी हळूवार बोटं फिरून टाकलेले चेंडू आणि ते चांगल्या टप्प्यावर जर टाकले गेले तर ते परिणामकारक ठरतात. मला वाटतं परत त्याच प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने चेंडू खेळला गेला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. दुसरा खेळण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी धाव मिळते. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल 17 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा असणारा सामना आहे. एक इनिंग 4 षटकांची असेल. फुलटॉस होता. डिप्स पॉइंटला तो फटका खेळला, त्यावरती एक धाव पडून पूर्ण केली गेली. इथे गडबड आणि फलंदाज बाद. अतिघाई संकटातनी हे नक्कीच वाक्य मैदानाच्या आतमध्ये खरं ठरताना दिसतंय. गरज नव्हती, चांगला धावफलक आकार घेत होता आणि इथे एक चुकीचा कॉल आणि प्रवीणला तंबूच्या आसराला परतावं लागतंय. स्कोर कार्ड स्थिरवला येते मात्र 18 धावांवरती. षटक क्रमांक केतन षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय. हा चेंडू सुरेख. मोठा अपील पंचांकडे, परंतु नकार येतोय पंचांकडनं. याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपला आहे. 3 बाद 18 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हर नंतर 3 बाद 18.
वाकलन वर्सेस रीच चालू असलेला सामना. वाकलन संघाच्या धावफलकावरती रीच संघाच्या धावफलकावरती धावा आहेत त्या 18. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. दांडी वर्सेस बामण डोंगरी हा सामन्यानंतर होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचं आहे. दांडी वर्सेस बामण डोंगरी यानंतर सामना होईल. इथे मात्र आपण पाहतोय 2 ओव्हर नंतर 18 धावा धावफलकावरती आहेत रीच संघासाठी 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 घेऊन येतो जीत भोईर. हा फटका डीप स्क्वेअरला खेळलाय. फिल्डर तिकडे आहे त्यावरती 1 धाव मिळेल. सुंदर थ्रो. 19 धावा धावफलकावरती आहेत. 2.1 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 षटकांची असणारी इनिंग. प्रवीण मला वाटतं चांगली प्रकारची बॅटिंग सुरुवातीला येऊन प्रवीणने केली, ज्यामध्ये 1 षटकार 1 चौकार खेळला. परंतु दुर्दैवीरित्या प्रवीण धावबाद झाल्यानंतर मात्र चौकार षटकार फार काही पाहायला भेटले नाहीत. त्यानंतर मात्र शंकर आणि सर्वेश लवकर तंबूच्या आसाला परतले. मुकेश मैदानाच्या आतमध्ये सिंगलच्या साह्याने खेळतोय. गणेशला आपलं खातं अजून उघडायचं आहे. हा चेंडू सुरेख होता जीतचा. झपकन मागे निघून गेला. निर्धाव चेंडू असेल. हो, अतिशय अप्रतिम बॉल. मला वाटतं वैविध्य चांगलं आहे जीतच्या बॉलिंग मध्ये. प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळा चेंडू टाकण्याचा तो प्रयत्न करतो. कधी एखादा स्लोअर वन मध्येच एखादा यॉर्कर, एखादा शॉर्ट पिच, पटकन मागे निघून जाणारा चेंडू. आणि मला वाटतं त्याच वैविध्यतेमुळे त्याच्या बॉलिंगला अजूनही धार तशीच कायम आहे. हा मात्र यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. मॅटच्या मधोमध चेंडू येतोय आणि डीप मिड विकेटला एक सुंदर षटकार. मला वाटतं 3 स्टंप मोकळे सोडले होते जीतसाठी आणि बरोबर जीत तिथे मला वाटतं यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू बॅटच्या मधोमध आला. फक्त मनगटाच्या साह्याने दिशा दिली चेंडूला. जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न नव्हता. एक परफेक्ट टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला 6 धावांचा. व्हाईट बॉल. ऑप्टमच्या बराचसा बाहेर असताना चेंडू. व्हाईटच्या साईन धावफलक पुढे जाईल. तब्बल 26 धावा आता धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चालू असताना हा चेंडू सुरेख. चांगलं कमबॅक जीतचं. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा होतोय पंचांकडनं. एका धावेन धावफलक परत पुढे जाईल. आता 27 धावा धावफलकावरती आहेत. सत्तावीस 27 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू आपल्याला टॅप केलाय. फिल्डर कव्हर पॉइंटचा चेंडूच्या मागे येतोय. त्यावरती 1 धाव मिळते. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. आता 28 धावा धावफलकावरती असणार आहेत. षटक क्रमांक 3 मैदानात सुरू आहे. जीत भोईर बॉलिंग करतोय. बामण डोंगरी वर्सेस दांडी यानंतर सामना होईल. बामण मला वाटतं दांडी संघाचे कॅप्टन येत आहेत. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 28 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हर नंतर 28.
शेवटचे 6 चेंडू आता या पहिल्या इनिंग मधले बाकी असतील. अविनाश षटक क्रमांक 4 घेऊन येतोय वाकळण टीम कडनं. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मध्ये. हा चेंडू अंगावरती आदळलाय. एक धावत्यावरती आतापर्यंत पळून पूर्ण होते. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. लेग बायच्या रूपामध्ये ही धाव मिळते. 29 धावा धावफलकावरती आहेत. एकोणतीस धावा धावफलकावरती. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. डीप स्क्वेअरला फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. तीस धावा धावफलकावरती आहेत. आणि याच बरोबर हा एक चौकार येतोय. चार धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू ऑन साइडला खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतो. एक धाव पळून पूर्ण केली की दुसरा गणिता प्रयत्न आणि इथे सुंदर थ्रो, परंतु मला वाटतं बेल्स खाली पडलीच नाही. बहुतेक स्टंपला चेंडू लागलाच नाही, त्यामुळे बेल्स खाली आली नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 36 धावा, माफ करा, 36 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक मैदानात चालू असताना एक धाव पळून पूर्ण केली. तो फलक पुढे जातोय. तब्बल 37 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू परत अंगावरती आदळतोय. पंचांनी मात्र हाईटचा इशारा केलाय. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. याचबरोबर 39 बरोबर 38 धावा धावफलकावरती आहेत. 39 धावांची गरज वाकळण टीमला सामना जिंकण्यासाठी. सागर आपण अंपायर रिप्लेस करायचे. नितेश अथवा अन्य कोणता तरी अंपायर आपण पाठवायचं. नितेश नाहीतर आणि कोणत्या तरी खेळाडून मात्र अंपायरच्या भूमिकेत जायचं.
हॅलो. दरम्यान या स्पर्धांना सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहतोय सन्माननीय प्रशांतजी खडे यांचं आगमन झालं. मी विनंती करेन प्रशांतजी खडे यांना की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. ऋषी भोईर आणि केतन भोईर ही केतन म्हात्रे माफ करा, ऋषी भोईर आणि केतन म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. 38 धावा झालेल्या आहेत. 39 धावांचं लक्ष आहे 24 चेंडू मध्ये. अडोतीस धावा झाल्या आहेत. 39 धावांची गरज आहे ती वाकळण संघाला. 24 चेंडू मध्ये स्ट्राईक एंडला खेळतोय ऋषी, नॉन स्ट्राईक एंडला केतन. गोलंदाजी मार्क वरती रुपेश जामकर षटक क्रमांक पहिले घेऊन येतोय. 39 धावांची गरज आहे. 39 इन 24 बॉल्स. सामन्याला सुरुवात. दुसऱ्या डावाची सुरुवात होते. पहिला चेंडू अंगावरती आदळतोय आणि मला वाटतं एक हलकीसी का होईना परंतु संधी नक्कीच वाया गेलेली आहे रनआउटची. एक धाव मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव मिळते. ऋषी आणि केतन ही सलामी जोडी उतरले वाकळणकडनं मैदानावरती. स्ट्राईक एंडला आता येतो तो केतन. बॉलिंग आणि मगाच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ करत मॅन ऑफ द मॅच त्यांनी पटकावली होती. या सामन्यामध्ये टीमला नक्कीच अपेक्षा असेल केतनकडनं एका मोठ्या खेळाची. 39 धावांचं तसं पाहिलं तर माफक आव्हान आहे, परंतु चांगल्या प्रकारची बॉलिंग फिल्डिंग झाली तर रिस संघाला सुद्धा संधी आहे या मॅच मध्ये. बॅटची कड आणि चेंडू सीमा पार. चौकार. 5 धावा दो फलकावरती आहेत. बावीस चेंडू 34 धावांची गरज. माझ्या समितीत आता स्कोरर म्हणून काम करतायत नितेश तरे. सुंदर काम करतायत.
यावेळेस मात्र एक उत्तुंग तडाखा आणि मला असं तरी नक्कीच इकडनं कळत नाही, परंतु बहुतेक झेल टिपला गेलाय मध्ये प्रेक्षक उभे असल्यामुळे, परंतु एकंदरीत खेळाडूंच्या हालचालीवरून असं वाटतंय एक मोठा मासा गळाला लागतोय. केतन सारखा एक तगडा फलंदाज त्या ठिकाणी मिड विकेटला अलगद सापडलेला आहे. पहिला धक्का बसतोय वाकळणला. पुढचा फलंदाज जीत भोईर मैदानामध्ये उतरतोय. इथे नक्कीच अगदी मोक्याच्या क्षणी हादरा दिलाय रिस टीमनं वाकळणला. 5 धावांवरती पहिला फलंदाज बाद झालाय. 21 चेंडू आणि 34 धावांची आता गरज असेल. सुंदर बॉलिंग रुपेशची मैदानाच्या आतमध्ये. मोठी विकेट घेण्यात तो नक्की सफल झालाय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये आणि इथे पाहूया पंच काय इशारा करतायत. 22 लेग 22 की अजून काय. बहुतेक चेंडू बॅटला लागून गेलाय. सीमा पार चौकार. झेल फार महत्वाचा होता. तसं पाहिलं तर झेल अवघड होता, परंतु महत्वाचा आहे, कारण एवढ्या लो स्कोरिंग मध्ये तुम्ही मॅच खेळताय म्हटल्यानंतर अशा प्रकारचे झेल होणं गरजेचं होतं. परंतु जीतला जीवदान मिळतंय. या जीवदानाचा फायदा तो उठवणार की नाही हे पुढच्या काही चेंडूंवरती आपल्याला कळेल. धावफलक पुढे गेलाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. 20 चेंडू 30 धावांची गरज, असं एक साधं सोपं समीकरण समोर आहे. परंतु पाहूया वाकळण टीम कडनं जीत आणि ऋषी मैदानावरती बॅटिंग करतायत. बॉलिंग मध्ये नक्कीच रुपेश काहीतरी चमत्कार करतोय. एक मोठी विकेट त्यानं टीमला मिळवून दिलेली आहे. या चेंडूवर सुद्धा, या अगोदर चेंडूवर सुद्धा त्यानं जीतला बरोबर फसवलं होतं. थोडीशी साथ फिल्डर कडनं कमी भेटली. हा चेंडू फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये बरीचशी धावपळ सुरू आहे. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 19 चेंडू आणि 20 धावांची गरज. माफ करा, 29 धावांची गरज. 20 चेंडू 29 धावा. 19 चेंडू 29 धावांची गरज. यावेळेस परत एकदा फाईन लीगच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. षटक संपताय आणि षटक क्रमांक पहिलं संपले. धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा. शेवटचे 18 चेंडू आणि 29 धावांची गरज वाकळण टीमला सामना जिंकण्यासाठी. अठरा चेंडू 29 धावा. पाहूया, दोन्ही संघांसाठी समसमान संधी आहे. रिस संघाकडनं जर बॉलिंग फिल्डिंग चांगली केली गेली तर मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित करू शकतात. 1-2 चौकार षटकार जीत आणि ऋषीच्या बॅटमधनं जर आले तर वाकळण संघानं मॅच वरती नियंत्रण मिळवलेलं असेल. 18 चेंडू 29 धावांची गरज आहे. जयशंकर क्रिकेट संघ चांदई गुढीपाडव्यानिमित्त RKJK चषकाचं केलेलं आयोजन. सलग 7व्या वर्षामध्ये आलेली स्पर्धा. आजचा शेवटचा दिवस. मितेश परब षटक क्रमांक 2 घेऊन येतोय. वाकलन वर्सेस दांडे यांच्यात नाणेफेकीचा कौल केला जातो. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय सन्माननीय बामण डोंगरी वर्सेस वाकलन यांच्यातील लढत आपण पाहतोय. बामण डोंगरी वर्सेस दांडे यांच्यातील लढत. मी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय RK कोलंबे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. या ठिकाणी बामण डोंगरी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर प्रथमतः क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारणार आहे. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय.
सनी मसने आपण जरा व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. सनी मसने हा चेंडू सुरेख फटका डीप मिड विकेटच्या फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. सिंगल घेतली गेली आणि एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. 11 धावा धाव फलकावरती आहेत. बामणडोंगरी वर्सेस दांडी यानंतर सामना होईल. छोटा का काय नाव सनी मसने आपला चांदईचा छोटा समालोचक आहे. 2 दिवस त्याने सुद्धा इथे किल्ला लढवला अशी माहिती माझ्यापर्यंत येते. त्याचंही कौतुक आहे. पुढचा चेंडू मिस टाइम फटका फिल्डर चेंडूच्या खाली झेल सुटलाय आणि हे सुटणारे झेल नक्कीच सामन्याचा निकाल बदलू शकतात. मला वाटतं ऋषीचा झेल सुटलेला आहे आणि ऋषी काय बॅटिंग करतो हे मी तुम्हाला वेगळं सांगणं गरजेचं नाही. स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल 12 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 27 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 16 चेंडू आणि 27 धावा. लो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. साधं सोपं सरळ सुटसुटीत गणित आहे. हा चेंडू सरळ मागे नेऊन गेलाय. पाहूया अंपायर काय इशारा करतायत. मला वाटतं उशिरानं का निर्णय येतो वाईट बॉलचा. धावफलक पुढे जाईल. माझे स्कोरर मित्र कळवत आहेत 13 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 16 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. सुंदर आकडेमोड सुद्धा ते माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत. स्कोरिंग करता करता तेही काम चांगल्या प्रकारे ते करत आहेत. 16 चेंडू 26 धावा. हा चेंडू खोल टप्प्याचा ऑफ साइडला खेळून काढलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. सुंदर फिल्डिंग. थ्रो मला वाटतं आला होता परंतु उशिरानं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट जीत आणि रुचीची. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. तब्बल 15 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 24 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 15 बरोबर. 15 चेंडू आणि 24 धावांची गरज. सामना प्रत्येक चेंडू नंतर रोमांचक अवस्थेकडे चाललेला आहे. 38 धावा रिस संघानं प्रथम बॅटिंग करताना बनवल्या. केतन ज्याच्यावरती वाकळण टीमचं फार मोठी मदार आहे तो मात्र डीप मिड विकेटला झेल त्याचा टिपला गेल्यानंतर थोडीशी अडचण निर्माण झाली होती. परंतु ऋषी आणि जीत हे दोघेही अनुभवी खेळाडू आहेत. दोघांना माहिती आहे या सिच्युएशन मध्ये काय खेळलं पाहिजे आणि जरी चौकार षटकार येत नसेल तरी सिंगल डबल न ते डाव पुढे घेऊन चाललेले आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 15 चेंडू आणि 24 धावांची गरज. दोन्ही संघांना 50-50 अगदी समसमान संधी अजूनही या मॅच मध्ये आहे. रिस्क कडनं 2 झेल मला वाटतं सोडले गेले. त्यातला एक झेल जीतचा थोडासा अवघड होता परंतु ऋषीचा जो झेल सोडला गेला तो झेल सोपा होता. तो टिपायलाच पाहिजे होता. प्रचंड उसळी घेणारा चेंडू अगदी फलंदाजाच्या डोक्यावरनं मागे गेलाय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या सायन धाव फलक पुढे जातोय. शेवटचे 15 चेंडू आणि 23 धावांची गरज. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक धावेसाठी संघर्ष मैदानात सुरू आहे. प्रत्येकानं स्वप्न पाहिलंय हा RKJK चषक जिंकून जायचा आहे. परंतु स्वप्न कोणाची पूर्ण होतात त्याबद्दल एक सुंदर वाक्य मी तुम्हाला नक्कीच सांगेल. या चेंडू नंतर आपण त्या विषयाकडे जाऊया. स्वप्न पाहिल्याशिवाय स्वप्नांचा पाठलाग केल्याशिवाय तुमच्या पदरात कधीच यश पडत नाही. मिस टाइम फटका. यावेळेस तरी झेल होणार का आणि यावेळेस मात्र जीत भोईर बाद. एका महत्वाच्या क्षणी त्या ठिकाणी हा झेल टिपला गेलाय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 14 चेंडू आणि 23 धावांची गरज. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब नेहमी सांगायचे स्वप्न ती पाहू नका जी रात्रीच्या झोपेमध्ये येतात. स्वप्न ती पहा जी रात्रीची झोप उडवून टाकतात. ती स्वप्न तुम्हाला आयुष्यामध्ये बरंचसं काही देऊन जातील. झोपेमध्ये पडणारी स्वप्न तुम्हाला झोप वाढून जातील, कंटाळा आणून देतील. परंतु स्वप्न नेहमी ती पहा जी तुमची रात्री झोप उडवून टाकतील. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. हौसले ज्याचे बुलंद आहेत, पंख नसले तरी चालतील, उडता येतं. फिनिक्स पक्षी तुम्हाला दाखवून देतो राखेतून भरारी कशी घ्यायची. तुमच्या पंखामध्ये बळ नसलं तरी तुमच्या हृदयामध्ये आणि तुमच्या मनामध्ये बळ असलं पाहिजे. कारण असं म्हटलं तर हार पहिल्यांदा मनामध्ये होते आणि मग ती रणामध्ये होते.
मनानं हारलेला माणूस रनामध्ये कधी जिंकू शकत नाही. इथे शेवटचे 14 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची गरज आहे आणि हा सामना रंगलाय यात शंका नाही. फलंदाज नवीन मैदानावरती उतरतोय अविनाश. सुंदर बॉलिंग सुरू आहे मितेश परबची मैदानामध्ये. हाही चेंडू सुरेख, परंतु मला वाटतं फलंदाजाला तो समजू शकला नाही. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू नंतर मात्र बॉलिंग टीम कडनं टाळ्यांचा गजर होतोय. सिंगल डबल्स नंतर मात्र बॅटिंग टीम कडनं टाळ्या शिट्या आरोळ्या ऐकायला येतात. सामना प्रत्येक चेंडू नंतर रंगतोय आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. एवढा वेळ झालेला आहे तरी क्रिकेट रसिक मैदानावरती उपस्थित आहेत आणि या क्रिकेटच्या प्रेमामुळेच टेनिस बॉल क्रिकेट एवढ्या उंचीवरती चाललाय. हा चेंडू लेग साइडला खेळलाय. चुकीचा चेंडू होता असं म्हणावं लागेल. अंगाच्या दिशेने टाकलेला हा चेंडू चौकार येतोय. 4 धावा. 4 धाबांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 20 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. मुद्दा लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. देवाच्या मनात काय आहे, कोण जिंकावं, वाकळण की रीस, परंतु त्यासाठी पुढचे 12 चेंडू नव्हे तर विजयी धाव घेईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. बोला बोला सर. पाणी पाठवा आतमध्ये. आपली ड्रिंक्स ट्रॉली पाठवा आतमध्ये. शेवटचे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. त्या ड्रिंक्स वरनं पाण्यावरनं मला सहज एक विषय आठवला. भारताचा एक कॅप्टन असा आहे जो 650 रुपये लिटरचं पाणी पितो आणि एक कॅप्टन असा आहे जो 20 रुपये लिटरचं पाणी पितो. फ्रान्सच्या पर्वतराजीमध्ये तिथल्या नैसर्गिक झऱ्यांमधनं पाणी वाहतं. एव्हियन नावाची एक आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. ती पाणी ते बाटलीमध्ये पॅक करतात आणि अमेझॉन वर तुम्ही चेक करा. एव्हियन वॉटर नावाने तुम्ही जर सर्च केलं म्हणून काहीतरी 645 की 650 रुपये लिटरचं पाणी ते आहे. तो पाणी पिणारा भारताचा कॅप्टन विराट कोहली. दुसऱ्या बाजूने कुमाऊच्या हिमालयाच्या पर्वतराजीमधनं आलेला महेंद्रसिंग धोनी हा मात्र 20 रुपये लिटरचं बेली कंपनीचं पाणी पितो. पाण्यामध्ये फरक आहे, परंतु पाणी दाखवावं लागतं मैदानामध्ये कुणात किती पाणी आहे. त्याबद्दल सुंदर वाक्य त्या बिस्लरी पाण्याबद्दल मला मी आठवतं. एक दिन कलयुग में ऐसा भी आएगा, एक दिन कलयुग में ऐसा भी आएगा, तीनों जगत में मौजूद है फिर भी पानी बोतल में भर के बेचा जाएगा. हल्ली त्या बिस्लरी वॉटर शिवाय काहीच चालत नाही. तेच पाणी लागतं सर्वांना. माठामधलं प्या. कितीतरी गमती जमती उदाहरणं क्रिकेटमध्ये आहेत. धावफलकावरती आपण पाहतो शेवटचे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. बारा चेंडू 19 धावा. गोलंदाजी मार्क वरती येतोय गणेश पारंगे. संकटमोचक, तारणहार, रक्षण करता म्हटलं की गणपतीची आठवण येते. इथे गणेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. संकटमोचक, तारणहार आपल्या टीमला इथे तो विजयाच्या प्रगती पथावरती घेऊन जाणार का. समोर मात्र बॅटिंग करतोय ऋषी भोईर, ज्यावरती साऱ्या वाकळणकरांचं, त्याच्या सर्व चाहत्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. आपल्या टीमला मॅच जिंकून देणार का. नॉन ट्रॅकला 7 त्याची देतोय अविनाश. शेवटचे 12 चेंडू 19 धावांची गरज. जयशंकर क्रिकेट क्लब चांदई गुढीपाडव्यानिमित्त RKJK चषकाचं केलं गेलेलं आयोजन. एक मोठा सामना मैदानामध्ये रंगलाय. स्ट्राइक एंडला अविनाश आहे. माफ करा. ओ क्लीन बोल्ड, तेही फुल टॉस वरती. फुल टॉस वरती तरी काही क्लीन बोर्ड. डोळ्यावरती विश्वास बसतोय का. शेवटचे 11 चेंडू 19 धावांची गरज आहे. असं म्हणतात विश्वास हा शब्द कागदावरती लिहायला 2 सेकंद लागतात, परंतु तो पटायला संपूर्ण आयुष्य निघून जातं. इथे विश्वास बसतोय का. फुल टॉस चेंडूवरती फलंदाज क्लीन बोल्ड झालाय. क्रिकेट आहे. क्रिकेट हा गमती जमतींनी भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये अशा कितीतरी घडामोडी घडल्यात, कितीतरी चमत्कार घडलेले आहेत. बॅट्समन नवीन कोण चाललेत मैदानात. किरण म्हात्रे. किरणला विजयाचं किरण दाखवावं लागेल. थोड्या वेळानं सूर्यकिरण आकाशामध्ये येतील. सूर्य पूर्वेकडनं वरतील, पश्चिमेकडे मावळेल. मावळणाऱ्या सूर्याबद्दल सुद्धा बऱ्याच ठिकाणी असं लिहून ठेवलं गेलेलं आहे. आयुष्यामध्ये बनायचं तर नेहमी उगवता सूर्य बना, मावळता सूर्य कधीच बनू नका. कारण का, उगवत्या सूर्याला पाहून लोक दार उघडतात, तर मावळत्या सूर्याला पाहून लोक दार बंद करून टाकतात. त्यामुळे बनायचं तर आयुष्यामध्ये नेहमी उगवता सूर्य बना. किरण मैदानामध्ये आलाय.
त्याला विजयाचे किरण दाखवावे लागतील वाकलन टीमला. संघ थोडासा नक्कीच चिंताग्रस्त अवस्थेमध्ये आहे. शेवटचे 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. प्रेक्षकांचं मी कौतुक करेल. ज्या गर्दीमध्ये प्रेक्षक मला वाटतं होते तीच गर्दी जवळपास तशीच टिकून आहे. वाकलन संघाचे काही चाहते आहेत, रीस संघाचे काही चाहते आहेत आणि ते सर्वजण मैदानावरती आपल्या आपल्या संघाचा पाठराखण करताना आपल्या आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक आहेत. मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं काहीतरी चर्चासत्र सुरू आहे. चेंडू बद्दल थोडीशी त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे मैदानामध्ये आणि तो चेंडू लवकरच नक्कीच आपण पाहतो. अंपायर त्यावरती डिसिजन घेतील चेंडू बद्दल काय केलं जावं. एक असाच एक चेंडू होता. तो चेंडू असाच एकदा प्रेक्षकांमध्ये भिरकावला गेला आणि त्या चेंडूचा नंतर काही दिवसांनी लिलाव केला गेला. त्या चेंडूला किंमत मिळाली तब्बल 30 लाख रुपये. हा कुठला तो चेंडू होता? 2 एप्रिल 2011 दिवस 8वा वानखेडे स्टेडियमच्या मैदानावरती नुवान कुलशेखरच्या गोलंदाजीवरती महेंद्रसिंग धोनीने षटकार चढवला. चेंडू प्रेक्षकांमध्ये जाऊन विसावला. त्या चेंडूचा वर्ल्ड कप नंतर लिलाव केला गेला. 2-3 हजाराचा असणारा तो चेंडू त्या षटकारानंतर तब्बल 30 लाख रुपयांना विकला गेला. किंमत वाढते, ती किंमत वाढवावी लागते. साप जमिनीवर दिसू द्या, तुम्ही त्याला मारून टाकता. तो साप पिंडीवर दिसू द्या, तुम्ही त्याच्या पाया पडता. हा फरक आहे किमतीमधला. किंमत स्वतः वाढवावी लागते. किंमत तुमची कुणी वाढवत नाही. स्वतःची सावली पाहिजे असेल तर स्वतःलाच उन्हामध्ये उभं राहावं लागतं. जाव्या मैदानामध्ये शेवटचे 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. वा, सुंदर माहिती सांग. बोला सर, काय झालंय? काय आलंय? माणूस पोहोचायला चालू करा, काय हरकत नाही. 11 चेंडू 19 धावांची गरज. रंगतदार सामना. हो, 5 स्वीपचा प्रयत्न. सुंदर फटका मला वाटतं आलाय बॅटच्या मधोमध. फिल्डर चेंडूचा पाठलाग करतोय तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा. शेवटचे 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. चुकलं तर सांगत राहा. गडबडीत कधी कधी सांगायचं चुकून एखादं इक्वेशन पुढे मागवण्याची शक्यता आहे. कारण माणूस म्हटलं की चुकणारच. 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. फक्त एवढ्याही चुका करायच्या नाहीत. एक सुंदर वाक्य आहे मराठीमध्ये, आयुष्यामध्ये एवढ्याही चुका करू नका की त्या चुकानंतर कधी कागदावर लिहायची वेळ आली आणि खोडायची वेळ आली तर खोडरबडनं कागदच पाठवून जाईल. शेवटचे 10 चेंडू 17 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. गणेश पारंगे. संकटमोचक ठरणार का गणेश? नावात गणेश आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओ, हा चेंडू सुरेख गणेशचा चांगल्या प्रकारचा खोलवा टप्पा. मला वाटतं किरणचा बेत त्याला अगोदरच समजला होता. हा फाईन स्वीप खेळणार किंवा फाईन लेगच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न करणार. चेंडू डॉट येतोय. शेवटचे 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. खिंडीत पकडले रीस संघानं वाकलन संघाला. पाहूया त्या खिंडीतनं किरण आणि ऋषी बाहेर काढणार का आपल्या टीमला. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. ऑफ्टमच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा वाईडचा इशारा. 9 चेंडू 16 धावा. हे समीकरण असेल आता जिंकण्याचं. अतिशय सुंदर स्पर्धा, अतिशय देखणं नियोजन, अतिशय भव्य दिव्य मैदान, अतिशय जबरदस्त लाईट व्यवस्था, सर्व काही अप्रतिम. आखीव देखीव आणि रेखीव टुर्नामेंट. हा चेंडू फाईन ठिकाणी फ्लिक केला गेला. फिल्डर चेंडूच्या मागे येतो. एकदा पळून पूर्ण केली गेली. सुंदर फिल्डिंग. किरण पुढे गेला परंतु ऋषीनं मागे पाठवलंय. गडबड करण्याची गरज नव्हती, ती केली नाही. सिंगल मिळते. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. मी एक सेकंदरी थांबलो ना तरी टाचणी पडेल तरी आवाज एवढी शांतता आहे मैदानामध्ये. एवढे प्रेक्षक तल्लीन होऊन मॅच पाहत आहेत. पिन ड्रॉप सायलन्स. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. कारण प्रेक्षकांना माहिती आहे हे दोनही संघ अतिशय बलाढ्य आहेत. 8 चेंडू 15 धावांची गरज. अनिकेत पवार यांच्याकडनं सर्वेश सुर्वे यांना 100 रुपयांचं बक्षीस आहे फिल्डिंग साठी.
परत एकदा 5 स्वीपचा प्रयत्न केला आणि आणि मला वाटतं 1 धाव नक्कीच मिळेल लेग बायच्या रूपामध्ये. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे गेलाय. 25 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे 7 चेंडू आणि 14 धावा. 7 गेंदे 14 रन. 7 बॉल्स 14 रन्स टू विन. काय होणार? वाकळण की रिस की वाकळण. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार केले जाणारे बदल. त्या ठिकाणी प्रत्येक बॅट्समनचा अभ्यास करून लावली जाणारी फिल्डिंग. क्षेत्ररक्षण तुम्ही सध्या जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे. गली आणि पॉइंटच्या दरम्यान एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. वाईडिश मिडअपचे खेळाडूला आता एक्स्ट्रा त्या ठिकाणी कव्हरच्या इशारा झालं त्या ठिकाणी पाठवलं गेलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर फिल्डरला थोडंसं अलीकडे लॉंग ऑफच्या इशारा आणलं गेलंय. शॉर्ट फाईन लेगला एक फिल्डर आहे. डीप स्क्वेअर लेगला एक फिल्डर आहे. डीप मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी बाउंड्रीवर फिल्डिंग करतोय. लॉंग ऑनला फिल्डर आहे. 4 फिल्डर आतमध्ये ठेवणं गरजेचं आहे. 5 फिल्डर तुम्ही बाहेर ठेवू शकता. बॅट्समन त्या ठिकाणी बॉलर आणि किपर पकडून 6 जण आतमध्ये असणं गरजेचं आहे नियमानुसार. 7 चेंडू 14 आणि इथे फलंदाज बाद. किरण बाद होतोय. किरण मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. वा मारुतीदादा पवार यांच्याकडनं माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आलंय. त्याबद्दल त्यांचं मी आभारी आहे. म्हणजे मी बोललेलं त्यांना आवडल्याचा असा त्याचा अर्थ होतो नाही का. आणि अशा प्रकारचे जोपर्यंत कौतुक करणारी माणसं आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी उत्साहाला कधी कमी नाही. नक्की आपण पाहतो धावफलकावर धावा आहेत त्या 25. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. आमच्या पवार दादांचं मी कौतुक करेल. आज पहिल्यांदा मी या मैदानावरती आलो आणि मला वाटतं पुढच्या वर्षी तू या मैदानावर जर मला समीर यांनी बोलवलं त्यावेळेस मी ज्यावेळेस येईल ही नोट तुम्हाला माझ्या पाकिटामध्ये आहे तशी दिसेल. कारण फार महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिल्यांदा मी कतारला गेलो लाईव्ह कव्हरेजच्या कामासाठी 3 वर्षापूर्वी. ती कतारची जी नोट आहे 10 रियालची ती मी अजूनही तशी जपून ठेवले. कारण त्या नोटेमुळे नंतर लाखो रुपये खिशामध्ये आले. म्हणजे काही काही ज्या आठवणी असतात त्या फार महत्वाच्या असतात. शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. पैसे नाही येऊ दे हरकत नाही. प्रेम येणं गरजेचं आहे. जाओ जाकर खरीद लो उन्हें जो बाजार में बिकते हैं. जाओ जाकर खरीद लो उन्हें जो बाजार में बिकते हैं. हम कीमत से नहीं किस्मत से मिला करते हैं. शेवटचे 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. नशिबानं तुम्हाला बरचसं काय काय मिळून जाईल. लक हा 2 अक्षरी शब्द आहे. नसीब हा 3 अक्षरी शब्द आहे. किस्मत हा 3.5 अक्षरी शब्द आहे. परंतु हे सर्व शब्द मेहनत या 4 अक्षरी शब्दासमोर तोकडे आहे. जोपर्यंत तुम्ही मेहनत करत नाही तोपर्यंत लग नसीब आणि किस्मत तुम्हाला मिळणारच नाही. 6 चेंडू 14 धावांची गरज. हा चेंडू अंगावरती आदळला. एक पहिली धाव पळून पूर्ण. शेवटचे 5 चेंडू आणि 13 धावा. वाकळण मला वाटतं स्वर्गीय तंबुवा चषकाचा हा फायनल सम्राट असणारा संघ, चॅम्पियन असणारा संघ. परंतु इथे रीस संघानं या चॅम्पियन संघाच्या नक्कीच विजयी घोडदौडीमध्ये मोठा स्पीड ब्रेकर लावून टाकलाय. 5 चेंडू 13 धावांची गरज. सामना हरलाय असं मी म्हणणार नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं एका चेंडूमध्ये 286 झालेले आहेत. तो किस्सा आपण सांगितला मगाशी. इथे 5 चेंडूमध्ये 13 पाहिजे. काय होईल सांगता येत नाही. आणि ह्या अनिश्चिततेमुळेच क्रिकेटच्या खेळाला कधीच मरण नाही. लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते. त्यात लाईव्ह प्रक्षेपण आलं. अजून बरचसं काय आलंय. त्यामुळे तर अतिशय उच्च शिखरावर टेनिस बॉल क्रिकेट जात चाललेला आहे. ओ सुंदर फटका. डीप ओ झेल सुटलाय. झेल सुटलाय. चुका चुका आणि चुका. चुकांना हिंदीमध्ये गलती असं म्हटलं जातं. जो पहली बार गलती करे वो अनजान, जो दूसरी बार गलती करे वो नादान,
जो तीसरी बार गलती करे वो शैतान, जो बार बार गलती करे वो पाकिस्तान, और हर बार माफ करे वो हिंदुस्तान. थर्ड अंपायर. पाहूया काय होत आहे. घेतलं का थर्ड अंपायर? या कोणतरी थर्ड अंपायरचं काम पहा इकडे. कमिटी बाई कोणतरी या किंवा रिस्पॉन्सिबल पर्सन जे कोण असतील त्यांनी या आणि निर्णय पहा. मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं आपण पाहूया निर्णय थर्ड अंपायरचा काय होतोय. त्या ठिकाणी चेकिंग सर्व आपण त्या ठिकाणी पाहिलं जात आहे. आता हे चेकिंग यासाठी आहे की चेंडू बॉन्ड लाईनला टच झालाय किंवा नाही, किंवा अजून काय. पाय बॉन्ड लाईनला लागलाय की नाही यासाठी आपण हा रिव्ह्यू पाहतोय. आमचे tenniscricket.in चे टेक्निशियन त्या ठिकाणी सहकार्य करतायत. त्यांना थोडासा वेळ द्या, कारण सर्व तुम्हाला फ्रेम टू फ्रेम दाखवणं, कारण रात्रंदिवस मी तेच काम करत असल्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो. गडबडीत ते डिसिजन दिलं गेलं तर एखाद्या संघावरती अन्याय होऊ शकतो. त्यामुळे थोडासा वेळ नक्कीच जायला हरकत नाही. बघा दोन मी तर म्हणतो 2 वेळा नाही 5 वेळा बघा, परंतु कुठल्या संघावरती अन्याय होणार नाही याची काळजी घ्या. पाहूया काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत येईल. मला वाटतं आयोजक मंडळी सुद्धा त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी चेक करून पाहत आहेत आणि निर्णय आपल्यापर्यंत आल्यानंतर मी अंपायर आपल्यापर्यंत तो निर्णय कळवतील. कारण निर्णय देणं, निर्णय मागं घेणं किंवा निर्णयाबद्दल चर्चा करणं अंपायरचा अधिकार आहे. त्यामुळे पंचांच्या निर्णयाला आपण नक्कीच त्या ठिकाणी मान देऊया. परंतु पाहूया काय निर्णय येतोय. तो चेंडू अडवताना खेळाडूचा पाय बॉन्ड लाईनला स्पर्श झाला होता की नाही यावरती अंपायर चेक करतायत. थर्ड अंपायरकडे हा निर्णय आलेला आहे. बाउंड्री नाही असं त्या ठिकाणी म्हणणं आहे. 2 रन आहेत. आताच्या 2 धावा म्हणजे स्कोर कार्ड पुढे जाईल 2 धावांनी. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 28 बरोबर 28 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू आणि 11 धावांची गरज वाकलन टीमला सामना जिंकण्यासाठी. आमच्या tenniscricket.in च्या टीमचं कौतुक आहे. जवळजवळ मला वाटतं त्यांनी जेवढ्या काही अँगल्स मधनं किंवा जेवढ्या काही स्लो मोशन मध्ये किंवा जेवढ्या फ्रेम्स मध्ये रिप्ले देता येईल तेवढं त्यांनी देऊन त्या ठिकाणी थर्ड अंपायर किंवा आयोजकांचं समाधान केलं आणि त्यामुळं त्यांना निर्णय देता आला. कारण हे फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. दिवसभर चांगला खेळतो 8 मॅच आणि एका निर्णयामुळे कुठेतरी गालबोट लागण्याची शक्यता असते आणि आमचे टेक्निशियन चांगलं काम करतात. tenniscricket.in टीमचं कौतुक आहे. हा चेंडू ऑप्टमच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉलच्या साह्यानं 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे.
4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. कारण लाईव्ह कव्हरेज किंवा कॅमेरा मैदानावरती असल्यामुळं जे काही ते त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत त्याचा आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे. जेवढ्या आपल्या लिमिटेशन्स आहेत, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28, 29, 30 कॅमेरे लावलेले असतात. प्रत्येक अँगलमधनं प्रत्येक मोशनमधनं त्या ठिकाणी काम चालू असतं. आपल्याकडे लिमिटेशन 2, 3 जास्त असतं, 4 कॅमेरे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी असतात. त्यामुळे त्यामध्ये एवढं कव्हर करणं, त्याचं झुमिंग आलं, परत त्यांची नक्कीच क्वालिटी आली कॅमेराची, सर्व गोष्टी असतात. त्यामुळे त्यातून सुद्धा एवढं चांगल्या प्रकारचं काम करणं मित्रांनो हे सोपं काम नाही. जेवढे काही लाईव्ह कव्हरेजची सर्व आमची मंडळी आहेत, मग ते कुठलेही असू द्यात, टेनिस क्रिकेटवाले असू द्यात, बाकीच्या इतर मंडळी असू द्यात, चांगल्या प्रकारचं काम जे ते आपापल्या परीने करतायत त्या सर्वांचं कौतुक आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. हा चेंडू सुरेख, अप्रतिम बॉल टाकलाय, अप्रतिम बॉल होता हा. फलंदाज जागा शोधत होता, त्याला फाईन लेगच्या शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावर चेंडू खेळायचा होता, परंतु हा चेंडू 2 पायामधनं मागे निघून कधी गेला ते बॅट्समनलाही समजलं नाही. शेवटचे 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. रोमांचक सामना, वाकलन वर्सेस रेस. एक बलाढ्य लढत मैदानात सुरू असताना असं वाटलं होतं की या 38-39 धावा वाकलन टीम आरामात पूर्ण करेल, परंतु केतनची विकेट पडली. त्यानंतर थोडाफार नक्की प्रतिकार जीत आणि त्याच्या सहकार्याने मध्ये केला, परंतु त्यानंतर मात्र मजबूत पकड मिळवताना सुंदर बॉलिंग त्याचबरोबर सुंदर फिल्डिंग आपल्याला रेस टीम कडनं पाहायला मिळत आहे. शेवटचे 3 10 धावांची गरज आहे. सामना रोमांचक अवस्थेला झुकतोय, परंतु सामना संपला असं मी म्हणणार नाही. यावेळेस मोठा फटका, पाहूया चेंडू सीमापार, षटकार. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेनं भरला खेळ एका फटक्यानं होत्याचं नव्हतं करून टाकलाय. 3 चेंडू 10 धावांवरनं सामना येतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावा. काय झालं, चाललेले मागे आलेले उठून उभे राहिलेले खाली बसलेले टाळ्या वाजवायला लागले. हे झाले या फटक्यानंतर. शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी सांगितलं क्रिकेटचं भविष्य वर्तवणारा पंडित अजून जन्माला यायचा आहे. या खेळाचं भविष्य वर्तवणारा माणूस अजून तयार झालेला नाहीये. सुंदर फटका खेळला तो ऋषी भोईरनं, सलामीला तो मैदानामध्ये आला, थांबला आणि थांबल्याचा फायदा आता दिसून येतोय. शेवटचे 2 चेंडू 4 धावा. काय होणार 5वा चेंडू. ओ सुरेख की वाईड. 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धावा. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. शेवटचे 2 चेंडू 3 धावांची गरज. एका कंपल्सरी चेस आहे, 3 करावेच लागतील. 1 जमणार नाही, 2 तर अजिबात नाही, 4 केले प्रॉब्लेम नाही, 3च करावेच लागतील. मंगडिंग करण्याचा प्रयत्न होता की काय, परंतु नक्कीच परत मागे गेलाय. रविचंद्र अश्विननं तो विषय परत त्या ठिकाणी मोठा केलाय मंगडिंग करण्याचा, परंतु इथे मला वाटतं नक्कीच जितू त्या प्रयत्नामध्ये होता, परंतु नॉट स्ट्राइक इन बॅट्समन जितेचं सुद्धा तेवढंच लक्ष होता. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. सर्व काही आता करून पाहिलं जाईल, कारण प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं असं म्हणतात. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. मोठा फटका, चेंडू ऑन साइडला खेळला, 1 धाव पडून पूर्ण केली गेली. सुंदर फिल्डिंग, चांगला थ्रो, फिल्डर इथे. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. शेवटचा 1 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. डू ऑर डाय, करो या मरो. कोण जिंकणार, वाकलन की रीस. प्रेक्षकांमध्ये नक्की टाळ्या शिट्ट्या आरळ्यांचा आवाज. एक रोमांचकारी सामना, पाहता पाहता रंगरूप आणि दिशा बदलताना.
एक चेंडू 2 धावांची गरज. हिरो बनण्याची संधी आहे, झिरो बनण्याची संधी आहे. बॉलरनं मॅच जिंकून दिली, हिरो ठरेल. बॅट्समननं मॅच जिंकून दिली, तो हिरो ठरेल. दोघांपैकी एकानं सामना हारला. शांतारामजी कोळंबे दादा यांच्याकडनं रीस संघानं सामना जिंकला. तब्बल 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. एक चेंडू 2 धावा. वाकळण की रीस, रीस की वाकळण. प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा सामना. रीस टीमनं हिम्मत केली ओपन लॉट मध्ये खेळण्याची. शेवटपर्यंत लढत दिली. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आणलाय. जिंकणार कोण हे पाहण्यासाठी आपल्याला एक चेंडू थांबावंच लागेल. काय पाहिजे आतमध्ये पहा. अंपायर काय विचार करतात. फक्की मला वाटतं मागवत आहेत. जा पटकन कोणीतरी. रीसनं रीस घेतली नाही का असं म्हणता येईल. कारण असं मी म्हटलं आता घाबरणारा माणूस कधी धाडस करत नाही आणि धाडस करणारा माणूस कधी घाबरत नाही. मैदानाच्या आतमध्ये रीस संघानं धाडस केलं, परंतु वाकळण संघ हा सुद्धा एक चॅम्पियन संघ आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. हरकत नाही, सामना थोडासा नक्कीच अडकलाय, परंतु एक चेंडू 2 धावांची गरज असताना काय होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. कंपल्सरी चेस आहे. 1 धाव जर काढली वाकळण संघ सामना हारलेला असेल. 2 धावा काढल्या सामना 100% जिंकलेला असेल. त्यापेक्षा जास्त काढले तर टेन्शनच नाही, त्यापेक्षा कमीच काढून जमणारच नाही. एक चेंडू 2 धावा. नवीन फलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये. मोठी जबाबदारी खांद्यावरती. फक्त आता एक ऍडव्हान्टेज असा आहे, डावखोऱ्या बॉलर समोर डावखोरा बॅट्समन आलाय. ते एक ऍडव्हान्टेज थोडंसं वाकळण टीमच्या बाजूने जात आहे. परंतु ज्या प्रकारची बॉलिंग जितू करतोय मला वाटतं हा संघर्ष पराकोटीला जाणार. फिल्डिंग लावली गेले, क्षेत्ररक्षण अजूनही फैलावलेलं आहे. 2 धावांसाठी फिल्डर मला वाटतं फार जवळ क्लोज इन पोझिशन वरती आणलेले नाहीयेत अजून तरी. कॅप्टन रीचच्या आहे 30 फिल्डिंग त्यांनी ठेवले. फक्त एक गोष्ट केली, शॉर्ट फाईन लेग ऐवजी आता त्यांनी शॉर्ट मिड विकेट लावलाय. मग शॉर्ट फाईन लेगची त्याकडे जो फिल्डर जो लावला तो पुढे लावलेला आहे. पाहूया काय होत आहे. एक चेंडू 2 धावा. लेफ्ट आर्म यावेळेस व्हॉट अ बॉल. काय सामना झाला, काय सामना झाला. अफलातून झोपेतनं जागा करणारा सामना सर्वांना. वेल प्लेड रीस. हार्डलक वाकळण. मित्रांनो तुमचा संघ चॅम्पियन आहे, परंतु आजचा दिवस मात्र नक्कीच या ठिकाणी तुमच्या विरोधात गेला. हरकत नाही, चांगले खेळलात, चांगला खेळ केलात. यापुढे असाच खेळत राहा. रीस संघाचं अभिनंदन. वाकळण बॅड लक मित्रांनो, चांगले खेळलात, हरकत नाही. हार जीत क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे. पुढच्या मैदानावरती नक्कीच तुम्ही परत एकदा वेगळ्या रीतीने मैदानावरती आल. रीस टीम विशेष अभिनंदन. ओपन लॉट मध्ये तुम्ही खेळायला आलात, हिम्मत दाखवली आणि ती सिद्ध करण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. वेल प्लेड रीस. या मैदानावर